ची चंद्राची सफर. क्षितिज आपल्या घराच्या खिडकीपाशी बसला होता. बाहेर रात्रीचं गडद निळं आकाश होतं आणि त्यात एक मोठा शुभ्र चंद्र चमकत होता. मला तिथे जायचं आहे, तो स्वतःशीच हळूच पुटपुटला. आजी, मी चंद्रावर कसा जाऊ शकतो? क्षितिजने आशा आजीला विचारले. आजीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, क्षितिज, जर तुझं स्वप्न मोठं असेल तर तुला तिथे जाण्याचा रस्ता नक्कीच सापडेल. दुसऱ्या दिवशी सकाळी क्षितिज अंगणात गेला. त्याने खूप उंच उडी मारली. त्याला वाटले की तो आकाशाला आणि चांदण्यांना स्पर्श करू शकेल, पण चंद्र अजूनही खूप दूर होता. क्षितिजने हार मानली नाही. त्याने घरातले जुने पुठ्ठ्याचे खोके गोळा केले. एक मोठा खोका, एक छोटा खोका आणि खूप सारी चिकटपट्टी. त्याने स्वतःचे अंतराळयान बनवायला सुरुवात केली. त्याने आपल्या यानाला सुंदर निळा आणि चंदेरी रंग दिला. आता ते अगदी खऱ्या अंतराळयानासारखं चमकू लागलं होतं. माझं यान तयार आहे, तो आनंदाने ओरडला. आशा आजी तिथे आली. तिने स्वयंपाकघरातलं एक चकचकीत पातेलं आणलं होतं. हे घे तुझं हेल्मेट, ती म्हणाली. क्षितिजने ते डोक्यावर घातलं आणि तो आता अगदी खरा अंतराळवीर दिसत होता. क्षितिज आपल्या यानात दिमाखात बसला. 3, 2, झेप, त्याने जोरात घोषणा केली आणि आपले डोळे घट्ट मिटले. अचानक त्याला जाणवलं की त्याचं यान हवेत तरंगत आहे. त्याचं पुठ्ठ्याचं यान आता ढगांच्या वर गेलं होतं. खिडकीबाहेरून पक्षी त्याला आश्चर्याने पाहत होते. तो चंद्राच्या इतका जवळ पोहोचला की त्याला चंद्रावरचे डोंगर आणि खड्डे स्पष्ट दिसू लागले. चंद्राचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर चमकत होता. त्याचं मोठं स्वप्न खरं होत होतं. काही वेळाने क्षितिज आपल्या उबदार अंथरुणात गाढ झोपला होता. त्याच्या उशाशी त्याचं लाडकं पुठ्ठ्याचं यान होतं. खिडकीतून चंद्र त्याला हळूच निरोप देत होता, कारण उद्या पुन्हा नवीन स्वप्न पाहायचं होतं.